कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जातो? एक असं आहे, जी घटना घडली ती कशामुळे घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया ज्या द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या. त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी केला. त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घेतला. शेवटी घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे. गेले अनेक वर्ष सूरज चव्हाणसुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात. पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे. एक असं आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे निर्णय घेण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो. पक्षाच्या वरिष्ठ कोर ग्रुपने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. आधी शिक्षा आणि आता शाबासकी. एक असं आहे की शेवटी प्रत्येक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे. घटना घडली त्याचा साधनते वृत्तसुद्धा आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने क्रियाप्रतिक्रिया उमटल्या जातीलच. ठीक आहे. पालकमंत्री पदाच्या संदर्भात सातत्यानं वाद जो आहे तो उफाळून येतो. तुमच्यावरती सातत्यानं टीका जी आहे ती शिवसेनेच्या आमदारांकडून होते. प्रत्युत्तर देखील म्हटलं मी कधी राजकीयदृष्ट्या प्रत्युत्तर कुठल्या गोष्टीचं देत नाही. टीका टिप्पणी ही नेहमी होतच राहत असते. पालकमंत्री संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रायगड असेल, नाशिक असेल या संदर्भातला निर्णय योग्य वेळेला त्या ठिकाणी घेतील. आता ध्वजारोहणाचा निर्णय हा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्यामुळे उद्याचं स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण त्या ठिकाणी आदिती तटकरे करतील. त्यामुळे टीका टिप्पणी जरी झाली तरी त्याला उत्तर देणं माझ्या स्वभावात नाही. मी माझ्या कृतीतून ज्या पद्धतीने लोकांची सेवा करायची असते ती करत राहतो. लोकसभा सदस्य या नात्याने मी नेहमीच या भावना व्यक्त केल्यात की महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी मला सहकार्य केलं आहे. त्याच्याबद्दल मी कधी नाकारलेलं नाही. बाकी इतर गोष्टी ह्या राजकारणामध्ये ज्या वेळेला आघाडीची सरकार येतात, युतीची सरकार येतात, त्याला काही प्रमाणामध्ये उमटत असतात. खरं तर तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पण तरी सुद्धा प्रश्न असा आहे की गोगावले आणि तटकरे यांच्यामधला वाद इतका विकोपाला गेलाय का की सरकारला त्याबद्दल निर्णय घेता येत नाही आणि म्हणून पालकमंत्री पदासारखं जे पद आहे त्याला भरण्यासाठी किंवा त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी इतका कालावधी लागतो. आता त्या संदर्भामध्ये मी खूप वेळा बोललेलो आहे. यापेक्षा अधिक या विषयावरती बोलावं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की महिला संगठन रूपाली चाकणकर के नेतृत्व में चला है. आज हमारे पूरे राज्य के विभिन्न जिलों से जिलाध्यक्ष, स्टेट के पदाधिकारी वहाँ पे आए थे. हमारी सांसद सुनीता पवार उन्होंने भी मार्गदर्शन किया. महिला बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे उन्होंने भी यहाँ पे आके मार्गदर्शन किया. हमारे वरिष्ठ साथी राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, विभिन्न जिले के हर महिला संगठन को यहाँ बोलने का मौका हमारे महिला अध्यक्ष ने वहाँ पे दिया था. चुनाव जो स्थानिक स्वराज्य संस्था के आने जा रहे हैं उसको मद्देनजर रख के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अपनी संगठन के काम चला रही है. रूपालीताई के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला संगठन उसी तरह से उसी दिशा में अजीत दादा के नेतृत्व में काम करती है. सर, हमने आपका स्पीच सुना जिसमें आपने राहुल गांधी देश को स्वतंत्रता मिलने के बाद राष्ट्रीय इलेक्शन कमीशन जिनको स्वायत्तता है उनको अधिकार दिए हैं. मुझे लगता है कि उनके स्वायत्तता पर कोई शक लेना उचित नहीं है. जो कुछ उनके बारे में आपकी शिकायतें होगी जब मतदारों की सूची तैयार की जाती है उसके बारे में भी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.